हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 10वीचा बीजगणिताच्या पाठ्यपुस्तकातील 4था धडा अर्थनियोजन हा धडा शिकायला आज सुरुवात करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा पाठ आहे. इयत्ता 10वीच्या दृष्टीनेच नव्हे तर तुमच्या पूर्ण आयुष्याच्या दृष्टीने असणारा महत्त्वाचा पाठ आहे. पहा, आपले अर्थनियोजन कशा पद्धतीने केले जाते हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत आणि याचा उपयोग तुम्हाला थ्रू आउट द लाईफ होणार आहे. तेव्हा व्यवस्थित लक्ष देऊन या पाठाचा अभ्यास तुम्ही करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. पहा, अर्थनियोजन या पाठामध्ये आपण एकूण 4 घटक शिकणार आहोत किंवा हा पाठ एकूण 4 घटकांमध्ये आपण विभागूया. पहिला घटक असणार आहे GSTची ओळख, जी आज आपण करून घेणार आहोत. दुसरा घटक असणार आहे GST गणन, इनपुट आणि टॅक्स क्रेडिट. तिसरा घटक असणार आहे टॅक्स बीजक, त्याला टॅक्स इनव्हॉइस असे म्हणतो. आणि त्यानंतर असणार आहे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि SIP. पहा, आज आपण GSTची ओळख करून घेणार आहोत. आता GST हा शब्द तुम्हाला सर्वांना माहिती आहे. GST या शब्दाशी तुम्ही परिचित आहात. पहा, 3 वर्षांपूर्वी GST हा कर आपल्याकडे अस्तित्वात आला हे तुम्हाला माहिती आहे. स्पेन हे पहिले राज्य, स्पेनमध्ये सर्वात आधी फ्रान्समध्ये सर्वात आधी हा कर अस्तित्वात आला होता. ठीक आहे, की GST म्हणजे काय हे आपण आज समजून घेऊया. फर्स्ट बघा, GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा, GS आणि T ह्याचा शॉर्ट फॉर्म त्यांनी GST असा केला आहे. GSTला मराठीमध्ये वेगळे सेपरेट काही नाव नाही आहे. GSTला मराठीमध्ये देखील GSTच आपण म्हणतो. GSTचा फुल फॉर्म मात्र आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपण जे काही वस्तू आणि सेवा आपल्याला खरेदी करतो किंवा जे काही वस्तू आणि सेवांचा उपभोग आपण घेतो त्याच्यावर आपण जो काही कर देतो त्याला GST असे म्हणणार आहेत. गुड्स म्हणजे जे काही वस्तू असणार आहेत ते, आणि सर्व्हिस म्हणजे सेवा. मग वस्तू आणि सेवा यांच्यावर जो काही आपण कर देणार आहे त्याला GST असे म्हटले जाते. GST म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. मग हे केव्हापासून अस्तित्वात आलं किंवा याच्या आधी आपण कोणत्या प्रकारचे कर देत होतो ते आपण पाहूया. पहा, ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आली. पहा, 1 जुलै 2017 पासून ही कर प्रणाली अंमलात आली आहे. याआधी आपण वेगवेगळे टॅक्स देत होतो, वेगवेगळे कर वेगवेगळ्या गोष्टींसाठी भरत होतो. ते आपण पुढे पाहणार आहोत. पूर्वीचे सर्व कर रद्द करून संपूर्ण देशात एकच कर प्रणाली अंमलात आली. अशा पद्धतीने एक देश एक कर आणि एक बाजार हे त्याचे ब्रीदवाक्य झाले. ठीक आहे, याआधी जे काही कर होते ते सर्व कर रद्द करण्यात आले आणि आता एकच कर आपण सगळ्या करांऐवजी भरतो जो आहे GST. आणि हा कर बाजारात आल्यामुळे कोणते ब्रीदवाक्य झाले तर एक देश एक कर आणि एक बाजार. लक्षात घ्या, GST हा एकच कर आत्ता अस्तित्वात आहे जो की आपण वस्तू व सेवांच्या उपभोग घेतल्यावर जो काही पे करणार आहे तो. ठीक आहे, पहा, त्या आधी असणारे कर कोणकोणते आहेत तर उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, ऐषाराम कर, करमणूक कर, जकात, CST, CVD आणि SAD अशा अनेक प्रकारचे कर आपण याआधी भरत होतो. ठीक आहे, पहा, उत्पादन शुल्क म्हणजे काय. एखादा माणूस किंवा कोणतीही कंपनी एखाद्या गोष्टीचं उत्पादन करते, प्रोडक्शन करते, त्यावर आपण जो काही कर देत होतो. ठीक आहे, तुमच्या उत्पादनाच्या 5% कर असे टक्के आधी ठरलेले असायचे की बाबा तुमचं जे काही उत्पादन होणार आहे त्यातून तुम्हाला जो काही नफा होणार आहे त्या तुमच्या उत्पादनाच्या 5% कर तुम्ही सरकारला देणार आहात असे पर्सेंटेज आधी ठरलेले असायचे. पहा, सेवा कर, तुम्हाला ज्या काही सेवा मिळणार आहेत त्यावर जे काही सेवा कर असणार आहेत ते. पहा, शिक्षण देखील सेवा आहे परंतु इथे आपण GST अप्लाय होत नाही. हॉस्पिटॅलिटी, तुम्ही दवाखान्यात जाता तिथे देखील GST अप्लाय होत नाही. बाकी तुम्हाला ज्या सर्व सेवा पुरवल्या जातात, तुम्ही ST महामंडळाने प्रवास करत असाल, ट्रेनने प्रवास करत असाल, एअरलाईन्सने प्रवास करत असाल, इथे सगळीकडे याही तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सेवा आहेत. इथे सगळीकडे कर हा आकारला जातो. पहा, आपण राहतो तिथे घरपट्टी आणि नळपट्टी तुम्ही भरता, हा देखील एक प्रकारचा कर आहे.
पुढे पहा सीमा शुल्क. आता सीमा शुल्क तुम्ही पाहिलं असेल, खूप सारे मूवीज असतात की जिथे हा सीमा शुल्क आपल्याला लागू नये म्हणून ते ब्लॅकने किंवा जनरली गोल्ड सोन्याचा व्यापार जिथे होतो तिथे हे चालतं. ठीक आहे, सीमा शुल्क त्यालाच कस्टम ड्युटी असं म्हटलं जातं. तुम्ही हा शब्द ऐकला असेल. हा कर टाळण्यासाठी खूप काही केलं जातं. ठीक आहे, जेव्हा आपल्या देशातून दुसऱ्या देशात ट्रान्सपोर्ट करायचं असेल, इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट जेव्हा होतं तेव्हा हा कर आकारला जातो. ठीक आहे बाबा, इथून सौदी अरेबिया आपल्याकडे क्रूड ऑइल मिळत नाही, जसं की पेट्रोल डिझेल वगैरे याच्या खाणी आपल्याकडे ते आपल्याला बाहेरून आणावं लागतं. तिथे आपण सीमाशुल्क हा कर पे करतो. ऐषाराम कर. ठीक आहे, लक्झरियस लाईफ. तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर तिथे तुम्ही ऐषाराम कर पे करणार आहात. ठीक आहे, किंवा तुम्ही विमानामधून एरोप्लेनमधून जर बिझनेस क्लासने प्रवास करत आहात तर तिथे तुम्ही ऐषाराम कर पे करणार आहात. किंवा तुम्ही एखादं स्पेशल तुमच्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ओके तेथे तुम्ही ऐषाराम कर पे करणार आहात. आता करमणूक कर. करमणूक कर म्हणजे काय, तर आपण सगळे थिएटर्समध्ये सिनेमे पाहण्यासाठी, मूवीज पाहण्यासाठी जातो किंवा नाटक असेल, कोणतेही नाटक अकादमी असेल, नाट्यगृह असेल, कलामंच असेल, तिथे जे काही आपण तिकीट देतो ते काय आहे तर करमणूक कर आहे. त्यानंतर जकात नाका म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला जनरली टोल प्लाझा असं म्हटलं जातं. तिथेही आपण जकात देत असतो. ठीक आहे, आपण इथून पुण्याला जाताना किंवा मुंबईला जाताना आपल्याला टोल प्लाझा लागतात. इवन इथून सातारला जाताना देखील टोल प्लाझा आहे, तिथे आपण जकात देतो, त्याला जकात कर असे म्हटले जाते. त्यानंतर CST आहे. CST म्हणजे काय तर केंद्रीय विक्री कर, सेंट्रल सेल्स टॅक्स. ओके, केंद्रीय विक्री कर. त्यानंतर CVD आहे म्हणजे अधिकचे सीमा शुल्क. जे काही एक्स्ट्राचे हेवी जे काही आपण आणतो की जे की खूप महागडे पदार्थ असतात तिथे CVD दिला जातो. आणि SAD म्हणजे विशेष सीमा शुल्क. ओके, स्पेशल टॅक्स जो इथे SAD असं म्हटलं जातं. हे सगळे कर रद्द केले गेले आणि एकच कर आला तो म्हणजे GST. ठीक आहे, आणि आत्ता एकच कर आहे ज्याचं नाव आहे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपण कोणत्याही सेवेचा, कोणत्याही वस्तूचा उपभोग घेत असू तरीही आपण त्यावर एकच कर देणार आहोत ज्याचे नाव असणार आहे GST. हा कर 2017मध्ये लागू झाला आणि या करामुळे पूर्वीचे सर्व कर रद्द करून GST हा एकच कर आत्ता अस्तित्वात आहे. एक देश एक कर आणि एक बाजार हे ब्रीदवाक्य किंवा अशा प्रकारच्या कर प्रणालीचे सेटअप आता आपल्या गव्हर्नमेंटमध्ये झाले आहे. यापुढे आपण कर बीजक म्हणजेच टॅक्स इनोव्हॉइस, टॅक्सचं बिल कसं असणार आहे. ठीक आहे, आपण GST तर म्हणतो, GST म्हणजे काय तुम्हाला समजलं. आपल्याला कोणतीही सेवा मिळते, कोणतीही वस्तू आपण घेतो त्यावर आधी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कर आकारले जायचे. इनडिरेक्टली की बाबा याच्या एवढे % कर पे करायचा, याच्या एवढे % कर द्यायचा. आता ते सगळं मोडीत काढण्यात आलं आणि नवीन कर प्रणाली अस्तित्वात आली आहे. केव्हापासून तर 1 जुलै 2017पासून तिला काय म्हटलं जातं तर GST असं म्हटलं जातं. GST म्हणजे गुड्स अँड टॅक्स सर्व्हिसेस. हा कर बाजारात सगळीकडे एकच आहे, समान आहे, म्हणून एक देश एक कर आणि एक बाजार असे ब्रीदवाक्य तेव्हापासून करण्यात आले. आता यापुढे आपण टॅक्स इनोव्हॉइसचा नमुना पाहणार आहोत, बिलाचा एक नमुना पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजेल की GSTचे बिल कशा प्रकारे असते. आपण पाहणार आहोत. त्याआधी ही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहा, आपण टॅक्स इनोव्हॉइस पाहणार आहोत. म्हणजेच काय तर करबीजीकरण. ठीक आहे, फळ्यावर टॅक्स इनोव्हॉइस बिल लिहिले आहे. लक्ष द्या, हेच बिल तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 82 आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी आहे असे बिल फळ्यावर लिहिले आहे. GST म्हणजे काय आपल्याला समजले. गुड्स अँड टॅक्स सर्व्हिसेस म्हणजे GST.
सगळे कर रद्द करून एकच कर अस्तित्वात आला, ज्याला आपण GST असं म्हणतो. आता त्या GSTचं बिल किंवा करविजीकरण कशा पद्धतीने असणार आहे त्याचा नमुना आपण पाहणार आहोत. पहा, इथे सप्लायरचं नाव लिहिलं जातं. जो कोणी पुरवठा करणार आहे त्याचं नाव म्हणजे सप्लायर. काय आहे? A to Z. त्या स्वीट मार्ट A to Z मध्ये काहीही नाव असू शकते, एनिथिंग. ओके. 143 शिवाजी रोड मुंबई इथे त्याचा पिनकोड येईल, मोबाईल नंबर आणि मेल ID. ठीक आहे. पुढे बघा, इथे इनोव्हॉइस नंबर आला आहे. इनोव्हॉइस म्हणजेच काय थोडक्यात तर बिल आहे. बिलाचा जो काही नंबर असणार आहे तो इथे येणार आहे. GST बिल आहे, GST/110 असा यांनी इथे इनोव्हॉइस नंबर दिला आहे. पुढे बघा, GSTN कोड आहे. आता GSTN कोडमध्ये 27 हे काय आहे तर 27 हे महाराष्ट्र राज्यासाठी असणारा कोड आहे. कशासाठी तर महाराष्ट्र राज्यासाठी. ओके. त्यानंतर असणारा 10 अंकी पिनकोड नंबर असणार आहे, जो की त्याच्यानंतर हे Z5 आणि हे सर्वांसाठी समान असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, इनोव्हॉइस डेट. इनोव्हॉइस डेट म्हणजे काय तर बिल ज्या दिवशी बनवलं त्या दिवशीची तारीख काय होती. तारीख आहे 31 जुलै 2017. तुम्हाला अशा प्रकारचे बिल बनवायला येईल, तारीख दिलेली नसेल, तारीख लिहायची असेल 1 जुलै 2000च्या पुढची तारीख लिहिणार आहात, कारण तेव्हापासून GST हा कर अस्तित्वात आला आहे. 1 जुलै 2017 पूर्वी हा कर अस्तित्वात नव्हता. तेव्हा इथे जी काही तुम्ही तारीख लिहिणार आहात ती 1 जुलै 2017च्या पुढील तारीख असणार आहे. समजलं. इथे आपण ॲड्रेस लिहिणार आहोत सप्लायरचा. त्यानंतर इनोव्हॉइस नंबर म्हणजे बिल नंबर जो काही असणार आहे तो. इथे GSTN कोड येणार आहे आणि इथे इनोव्हॉइस डेट येणार आहे, म्हणजे बिल ज्या दिवशी तयार झालं त्या दिवशीची तारीख इथे आपण लिहिणार आहोत. इथे त्यांनी तारीख लिहिली आहे 31 जुलै 2017. 1 जुलै 2017च्या नंतरची तारीख तुम्ही लिहिणार आहात. पुढे बघा, बिल आहे. त्यामधील आधी आपण रखाने पाहूया. सिरियल नंबर, HSN कोड. HSN कोड म्हणजे काय तर हार्मोनाइज एक कोड आहे. ठीक आहे. प्रत्येक वस्तूसाठी तुम्हाला माहीत असेल कोणतीही वस्तू आपण खरेदी करतो तेव्हा त्याच्यावर बारकोड असतो, म्हणजे रेषा असतात. तुम्ही पाहिलं असेल, जो की कोड आपण स्कॅन करू शकतो. मोस्ट ऑफ द टूथपेस्टच्या ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही हा कोड पाहिला असेल. प्रत्येक गोष्टीवर हा बारकोड असतो. तसंच टॅक्स बिल बनवताना प्रत्येक गोष्टीसाठी एक फिक्स HSN कोड आहे. ठीक आहे. हार्मोनाइज्ड कोड ह्याला म्हटलं जातं. हे कोड फिक्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रोडक्ट नेम, जे काही आपल्यापर्यंत प्रोडक्ट येणार आहे, जी काही वस्तू आपण खरेदी करणार आहे त्याचं नाव काय असणार आहे, त्याचा रखाना आहे. त्यानंतर रेट. ठीक आहे. दर काय असणार आहेत वस्तूंचे. क्वांटिटी, वस्तू किती प्रमाणात आपण खरेदी करणार आहोत. टॅक्सेबल अमाऊंट. ठीक आहे. आता इथे आपण किती अमाऊंट, किती रुपयांवर आपल्याला टॅक्स बसणार आहे. ठीक आहे. किती रुपयांवर आपण टॅक्स देणार आहे ते. त्यानंतर CGST आणि SGST. आता ही गोष्ट लक्षात घ्या, GSTचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे CGST आणि दुसरा प्रकार आहे SGST. CGST हा सेंट्रल गव्हर्नमेंटला देतो आणि SGST हा स्टेट गव्हर्नमेंटला देतो. ठीक आहे. इथे केंद्रीय आणि इथे महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. हा राज्यासाठी आहे आणि हा केंद्रासाठी असणार आहे. GSTचे 2 भाग होतात, एक केंद्रासाठी जातो आणि एक राज्यासाठी जातो. ठीक आहे. एक राज्य सरकार आणि एक केंद्र सरकार. तर CGST हे केंद्र सरकार आणि SGST राज्य सरकार. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि S इज स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. आर यू गेटिंग. आता CGSTचा रेट काय असणार आहे तर रेट पहा, प्रत्येक गोष्टीसाठी रेट हे ठरलेले आहेत. जेवढ्या तेवढ्या सेवा आणि वस्तूंवर आपण GST किंवा कोणत्याही प्रकारचा कर देणार आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण किती टक्के कर देणार हे कर ठरले आहेत. करांची रखाने आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत, पण त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते तर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असं त्यांचं वर्गीकरण केलं आहे. आता इथे रेट दिले आहेत, किती आहेत 2.5%, 14%, 9% अशा प्रकारे. मग आता 200वर 2.5%, मग त्याचा टॅक्स किती असणार आहे लक्षात घ्या. जेवढा CGST असतो तेवढाच SGST असणार आहे.
हे दोन्हीही कर समान असतात. जेवढा CGST असेल तेवढाच SGST असणार आहे. आणि इथे टोटल अमाऊंट एकूण रक्कम किती आहे ते आपल्याला दिलं आहे. बघा आपण हे टॅक्स इनवॉइस बिल करबीजक समजून घेणार आहोत. इथे लक्ष द्या. सिरियल नंबर आहे. एकेका पदार्थासाठी आपण पाहूया, एकेका वस्तूसाठी पाहूया. सिरियल नंबर काय आहे बाबा? पहिला पदार्थ आहे. HSN कोड काय आहे त्याचा? 210690. पुढे प्रोडक्ट नेम काय आहे? नाव काय बाबा त्या वस्तूचं? तर पेढे आहेत. ठीक आहे. मग त्यांचा रेट कसा आहे? ₹400 प्रति किलो. ठीक आहे. 400 रुपये प्रति किलो पेढ्यांचा रेट आहे. क्वांटिटी किती पेढे खरेदी केले? तर 500 ग्रॅम. ठीक आहे. 500 ग्रॅमसाठी आता 400 रुपये किलो आहेत. मग अर्धा किलो किती रुपयाला? तर 200 रुपयाला. मग टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? 200 रुपये आहे. आता 200 रुपयेवर CGSTचा रेट किती आहे? तर 2.5% आहे. ठीक आहे. आता 200च्या 2.5% म्हणजे किती रुपये? तर 5 रुपये असणार आहे. आता इथे CGST सुद्धा सेम असणार आहे. CGST सेम असणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे 2.5% आहे, इथे पण 2.5%. इथे 5 रुपये होतं म्हटल्यावर इथे देखील 5 रुपये असणार आहे. टोटल अमाऊंट किती झाली पहा. हे 200, CGST 5 रुपये, SGST 5 रुपये, 5 आणि 5 10 आणि हे 210 रुपये. लक्षात येतं आहे? हे पहिल्या वस्तूसाठी पाहिलं. दुसरी वस्तू सिरियल नंबर काय येणार? अनुक्रमणिकेत 2 येणार. HSN कोड काय आहे पहा? 210691. प्रोडक्ट नेम आहे चॉकलेट. रेट कसा आहे? तर 40 रुपये. ठीक आहे. 40 रुपयाला क्वांटिटी किती आहे? 1 बार चॉकलेटचा आपण घेतला. किती रुपये किंमत झाली? टॅक्सेबल अमाऊंट 40 रुपये. मग त्याच्यावर CGST किती पे करणार आहे? तर चॉकलेटवर 14% GST आकारला जातो. CGST असणार आहे 14%, SGST असणार आहे 14%. 80 रुपयाचे 14% म्हणजे 11.20 रुपये. इथे 11.20 रुपये, इथे 11.20 रुपये. हे 80, हे 11.20 अधिक हे 11.20. एकूण रक्कम किती झाली? तर 102.40 रुपये. पुढे बघा. तिसरं HSN कोड काय असणार आहे? 2105. काय आहे? तर आईस्क्रीम आहे. कसं आहे? तर 200 रुपयाला 1 पॅक आहे आईस्क्रीमचा. ठीक आहे. 1 पॅक आपण घेतला. क्वांटिटी टॅक्सेबल अमाऊंट किती झाली? 200 रुपये झाली. आईस्क्रीमवर असणारा CGST किती आहे? 9% आहे. SGST देखील 9% असणार आहे. 200 रुपयाच्या 9% म्हणजे 18 रुपये. मग टॅक्स किती असेल? इथे 18 रुपये असणार आहे. इथे देखील 18 रुपये असणार आहे. एकूण बघा 18 आणि हे 18 36 आणि हे 236 रुपये. समजलं? पुढे बघा. चौथा प्रोडक्ट आहे 1905. ब्रेड आहे. ब्रेड किती रुपयाला आहे? 35 रुपयाला 1 पॅक आहे. एकूण अमाऊंट किती झाली? 35 झाली. आता ह्याच्यावर ब्रेडवर असणारा GST हा 0% आहे. ब्रेडवर कोणत्याही प्रकारचा GST अप्लाय केला जात नाही. मग 0 रुपये असणार आहे. बरोबर. CGST 0 आहे, SGST देखील 0 असणार, 0 रुपये. मग आहे ही अमाऊंट 35 टोटलमध्ये आपण लिहिली. पुढे बघा. पाचवं काय आहे? HSN कोड आहे 210690. काय आहे? तर लोणी आहे, बटर. पुढे बघा. किती कसं आहे? रेट काय आहे? 500 रुपये प्रति किलो. ठीक आहे. 500 रुपये 1 किलोसाठी. किती घेतलं? तर 250 ग्राम म्हणजे पाव किलो घेतलं. किती रुपये झाले? तर 125 रुपये झाले. आता 125वर आपण CGSTचा रेट किती आहे? 6% आहे. CGSTचा 6% आहे, SGSTचा देखील 6% असणार. 125वर 6% म्हणजे 7 रुपये 50 पैसे आणि इथे देखील 7 रुपये 50 पैसे. आता आपण ह्या पर्सेंटेजवरून हा टॅक्स रुपये कसे काढायचे हे देखील शिकणार आहोत जेव्हा आपण उदाहरणे सोडवणार आहोत. तुर्तास हे बिल समजून घ्या. 125 रुपये, हे 7 रुपये 50 पैसे आणि हे 7 रुपये 50 पैसे. एकूण अमाऊंट झाली, एकूण रक्कम झाली 140 रुपये. आता पहा. हे 5 रुपये, हे 11.20, 18, इथे 0 रुपये आणि हे 7.50. एकूण रक्कम किती झाली? CGSTची एकूण रुपये झाले 41.70 रुपये. SGSTचे एकूण किती झाले? जेवढे हे असणार तेवढेच हे असणार. ठीक आहे. CGST आणि SGST समान असणार आहे, 41.70 रुपये. ह्याची टोटल किती झाली पहा. 210 अधिक 102.40 अधिक 236 अधिक 35 अधिक 140. एकूण रक्कम किती झाली? तर 723.40 रुपये. अशा प्रकारे
हे इनवॉइस बिल या खरेदीची एकूण रक्कम किती झाली तर 723.40 रुपये. अशा पद्धतीने आपण करबीजक म्हणजे काय हे पाहिले आहे. याला टॅक्स इनवॉइस असे म्हटलं जातं. इथे सप्लायरचं नाव लिहिलं जाईल, इथे इनवॉइस नंबर लिहिला जातो, इथे GSTN कोड, इनवॉइस डेट लिहिलं जातं. बघा, सिरियल नंबर, HSN कोड, प्रोडक्टचं नाव, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट. GSTमध्ये 2 रखाने आहेत, रेट आणि टॅक्स. SGSTमध्ये सुद्धा 2 आहेत, रेट, टॅक्स आणि टोटल. CGST आणि SGST हे समान असणार आहेत. जेवढी CGSTची रक्कम असणार आहे तेवढीच SGSTची रक्कम असणार आहे. पहा, इथे आपण व्यवस्थित 5 वेगवेगळ्या 5 वस्तूंसाठी हे बिल आहे. हे बिल आपण व्यवस्थित समजून घेतले आहे. ठीक आहे, बघा. आणि इथे शेवटी, सगळ्यात शेवटी बिलची टोटल अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. ती किती आहे तर 723.40 रुपये. त्यामध्ये 41 रुपये आपण SGST दिला आहे, 41.70, आणि CGST आपण 41.70 रुपये दिला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने करबीजक तुम्हाला पाहायला मिळेल. कोणत्याही दुकानामध्ये बिझनेसमॅनकडे तुम्हाला हे करबीजक अशा पद्धतीचे पाहायला मिळू शकते, किंवा ऑनलाईन तुम्ही गुगलवर अशा पद्धतीची अनेक बिलं सर्च करून पाहू शकता. त्याआधी हे बिल व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे बिल व्यवस्थित समजलं असेल तर पान नंबर 83वर तुम्हाला काही प्रश्न दिले आहेत. रिकाम्या चौकटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्या चौकटी तुम्ही नक्की पूर्ण करू शकाल. अतिशय सोपा धडा आहे. बघा, आपल्या आजूबाजूला आपण कोणकोणत्या गोष्टींवर किती कर देतो, किंवा आपल्या आजूबाजूला आपलं सरकार, बघा, आपण जे काही कर देतो, आपण जे टॅक्स पे करतो, त्यामधूनच सरकार आपल्याला सोयी सुविधा पुरवत असतं. हे सगळी जी काही आहे ती चेन आहे. ही चेन आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण GST म्हणजे काय, बेसिक इंट्रोडक्शन इन डिटेल पाहिलं आहे. त्यानंतर आपण GSTचं बिल पाहिलं आहे. ठीक आहे, करबीजक किंवा टॅक्स इनवॉइस असं त्याला म्हटलं जातं. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कर किती पर्सेंटेजने आकारला जातो, ठीक आहे, कराचा दर काय असणार आहे हे पाहणार आहोत. त्याआधी हा सर्व भाग व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे पुढील भाग तुम्हाला समजेल. करांचे 0%, 5%, 12%, 18% आणि 28% अशा प्रकारात वर्गीकरण केले आहे. हे मी तुम्हाला सांगितले आहे. परंतु कोणत्या वस्तू किती टक्के असणाऱ्या करांमध्ये मोडतात हे आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. स्टे सेफ, स्टे होम, व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.